नमस्कार मंडळी. छान अशी डिश बनवलेली आहे मी. फर्स्ट टाईम ट्राय केलेली, पण छान झाली होती. बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. ह्या डिशला अंडा बँजो असं म्हणतात. काहीतरी युनिक आहे, हटके आणि टेस्टी पण आहे. कमी साहित्यात बनते. बघा, अंडे घेतलेत, पाव घेतलेत, कांदा, लाल मिरची, गरम मसाला आणि कोथिंबीर पण घ्यायची. चला फटाफट पाव असे आपण कापून घेऊ. मधून 2 भाग करायचे पावाचे. एक साईडनेच कापायचे, पूर्ण नाही कापायचे. वडापावला आपण जसे कापतो ना, तसे पाव कापायचे. बघू शकता अशा प्रकारे मी सगळे पाव कापून घेतले. तवा गरम झालाय, तेल टाकून घेऊ. 2 अंडे फोडून टाकायचे. थोडंसं मीठ, मिरची, गरम मसाला, कांदा टाकायचा. त्यावर 2 पाव ठेवायचे, जे आपण मधून कापून घेतले ते. अशा प्रकारे पाव ठेवायचे 2. त्याला पलटे मारून घ्यायचा. अशा प्रकारे पलटे मारून घ्यायचा. दोन्ही साईडने मस्त शेकून घ्यायचं, तळून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सगळे बनवून घेऊ. हे बघा, असंच मी खूप सारे बनवलेले. आमच्या घरात तर सगळ्यांना आवडलेलं. मिस्टरांना, लहान मुलांना आणि माझ्या मोठ्या मुलाला पण खूप आवडलं होतं. बघू शकता तुम्ही. अशाच युनिक, नवीन
काहीतरी बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. आणि घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना, मिस्टरांना, घरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही बनवून द्या, त्यांना पण खूप आवडणार आहे. चला, सगळे बनवून रेडी आहेत आता आपले. बघू शकता, खूप सारे बनवलेले मी आणि सगळ्यांना खूप आवडलं होतं. चला आता आपल्या लहान बाळाला खायला देऊ. त्याला खूप आवडलं होतं. आमच्या छोट्या बाळाला पण खूप आवडलेलं. थँक्यू.